मान्सून पूर्व पावसात नाशिक महापालिकेच्या तयारीचा बोजवारा उडालाय। शहरातील रस्ते चिखलमय, खोदकाम केलेल्या ठिकाणी वाहनं अडकली आहेत। नाले सफाईचे दावे हे पावसात वाहून गेले आहेत। अनेक भागात पाणी साचल्याचा प्रकार समोर आलाय। पाण्याचा निचरा न झाल्याने दुकानांमध्ये आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये पाणी शिरले। प्रमुख चौक आणि रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली आणि नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। कुंभमेळ्याच्या कामाचा गाजावाजा करण्यात येतोय, पण मान्सून पूर्व पावसात शहराची झालेली दैना ही प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे। महापालिका आणि कंत्राटदारांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। किरण ताजने आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। किरण, महापालिकेच्या काळात आणि विशेषतः जून महिना सुरू झालेला असताना पावसाचा अंदाज असताना अशा प्रकारची स्थिती, हे खरं तर अति पावसाचं प्रमाण आहे की महापालिकेचा निष्काळजीपणा समोर आलाय? प्रामुख्याने जर बघितलं तर सायंकाळच्या वेळेला हा पाऊस झाला। साधारणपणे 40-45 मिनिटं पाऊस झालेल्या या एकूणच दरम्यान जर बघितलं तर नाशिक शहराची पुरती दैना उडालेली आहे। अक्षरशः नाशिक महानगरपालिकेकडनं दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी नाली सफाईचा दावा केला जात होता। मात्र अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नाशिक महानगरपालिकेने जो दावा केलाय तो पहिल्याच पावसात कशा पद्धतीने वाहून गेलाय हे या निमित्तानं दिसतंय। अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे, अनेक ठिकाणी वाहनं देखील अडकलेली आहेत, अनेक ठिकाणी विकास कामांच्या निमित्तानं रस्ते खोदकाम झालेलं आहेत आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये चिखल झालेला आहे। त्या चिखलात देखील अनेक वाहनं फसलेली आहेत आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर अचानक आलेल्या या पावसानं नाशिकमध्ये मात्र एकच तारंबळ उडालेली होती। अशा सगळ्या दरम्यान जर बघितलं तर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी देखील झालेली होती। त्यामुळे नाशिककरांचा मोठा संताप आजच्या दिवशी बघायला मिळाला आणि पहिल्याच पावसामध्ये नाशिकच्या एकूणच तयारीचा महापालिकेने जी तयारी केलेली होती तिचा कसा बोजवारा उडालाय हे या निमित्तानं समोर आलेलं आहे। नक्कीच, धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल। आमचे प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्क आहे। मान्सून पूर्व पावसात नाशिक महापालिकेच्या तयारीचा अक्षरशः बोजवारा उडालाय। अवघ्या 40 मिनिटाच्या पावसात महापालिकेने केलेले दावे आणि कोट्यावधी रुपयांच्या दुरुस्ती कामाचा डोलारा या पावसातल्या पाण्यानं वाहून गेला। त्या बिल्डिंगने ऑब्जेक्शन घेतले